नमस्कार मंडळी. पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे. मंडळी, कधी कधी मुलं भरपूर अभ्यास करतात, रात्रंदिवस वाचन करतात, पण त्या ठिकाणी त्यांना त्यात म्हणावं तसं यश मिळत नाही. पालकही सर्व भौतिक सुविधा पुरवतात, पण मुलामध्ये म्हणावी तशी प्रगती दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये पालक आणि विद्यार्थी दोन्हीही नैराश्याच्या अवस्थेमध्ये जातात आणि याचा परिणाम त्यांच्या सहजीवनावर होत असतो. मुलगा आणि वडील किंवा पालक आणि मुलामधलं नातं दुरावण्याची भीती जास्त असते. मग अशा वेळेस त्यांच्या मनावर आलेली निराशा किंवा मुलं जास्तीत जास्त निराशापासून दूर व्हावेत यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे व विद्यार्थ्यांनी काय करावं या संदर्भातील मार्गदर्शन आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कधीकधी मनातील अंधार बाहेरच्या जगापेक्षा जास्त घनदाट असतो. कधीकधी हसू चेहऱ्यावर असतं, पण मन रडत असतं. आणि कधीकधी आपल्याला असं वाटतं की मी काहीच करू शकत नाही, मी अपयशी आहे. ही भावना जेव्हा मुलांच्या मनामध्ये निर्माण होते तेव्हा मुलं मानसिकदृष्ट्या थकतात आणि त्यालाच नैराश्य असं म्हटलं जातं. नैराश्य म्हणजे कमजोरी नाही, तो मनाचा थकवा आहे. जेव्हा मनात सतत विचारांचा हल्ला होतो, मी अपूर्ण आहे, माझ्यावर सतत पालक रागवत आहेत, मी मागे पडलोय, माझ्याकडून आता काहीच होऊ शकणार नाही, अशा परिस्थितीमध्ये मुलं टक्केवारी, अभ्यास, स्पर्धा, तुलना, पालकांच्या होणाऱ्या अपेक्षा यातून मुलावर नैराश्याची भावना येत असते. आणि पालकही अशा परिस्थितीमध्ये आर्थिक दडपण मुलावर टाकत असतात आणि मुलांची चिंता, आपला मुलगा इतरांपेक्षा काही वेगळं करू शकेल का नाही, ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळं अपयश पदरी पडलं तर अशा प्रकारची निराशा पालकांमध्ये निर्माण होत असते. मग या सर्व गोष्टीसाठी घरातील वातावरणसुद्धा तितकंच जबाबदार असतं. सतत घरात ताणतणावाचं वातावरण जर ठेवलं तर मुलाच्या मनावर दुप्पट ताण येत असतो आणि त्यामुळे मुलगा नैराश्याच्या भावनेमध्ये जात असतो. पालकांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं नैराश्य वाढत असतं. कुटुंबाची जबाबदारी, सगळ्यांसाठी करावं लागणारं काम, स्वतःसाठी वेळच नाही, कमाईची चिंता, वेगवेगळे EMI, नोकरीत होणारी स्पर्धा आणि मनावर येणारा ताण, त्याचबरोबर समाजातील वेगवेगळ्या मुलांचं यश अपयश पाहून माझा मुलगा काही करू शकेल का नाही, ही भावना पालकांवर सतत दडपण निर्माण करत असते आणि त्यामुळं स्वतःच्या भावना पालक दाबून ठेवतात. ते रडत नाहीत, पण आतून ते मजबूत न होता तुटत जात असतात आणि त्यामुळं निराशेच्या भावनेमध्ये ते जात असतात. मग अशा वेळेस मुलांनी आणि पालकांनी न डगमगता आशा जागृत ठेवणे आणि आत्मविश्वासाने काम केल्यानंतर प्रत्येक परिस्थितीवर आपण सहज मात मिळवू शकतो. आणि त्यासाठी मनाला संयमित ठेवणे, घरातील वातावरण सकारात्मक ठेवणे. मंडळी, एका घरामध्ये 5 दिवे जळत होते. त्यातला पहिला दिवा हा शांतीचं प्रतीक होता. तो समाजामध्ये शांती पसरवत होता, पण समाजात होणारी हिंसा पाहून तो स्वतः त्या ठिकाणी विझून गेला. दुसरा उत्साहाचं प्रतीक होता. त्याला इतर दिव्याकडे पाहून तो विझलेला आहे, मी काय करू असं म्हणून तोही विझून गेला. दुसरा दिवा समृद्धीचं प्रतीक होता. त्याला वाटलं की आता 2 विझलेले आहेत, मी काय करू, तोही विझून गेला. नंतरचा दिवा हिंमतचा होता. मग त्याला वाटलं की इतके चांगले दिवे जळत असताना ते विझून गेले, ते काही करू शकले नाहीत, माझा काय फायदा असं म्हणून तोही दिवा जळून विझून गेला. मग अशा परिस्थितीमध्ये त्या घरामध्ये एक छोटा मुलगा आला आणि त्या छोट्या मुलाने त्या एका दिव्याने बाकीचे 4 दिवे लावले आणि तेव्हा घर प्रकाशित झालं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, दिवा म्हणजे आशा, आत्मविश्वास. जर मनामध्ये छोटा सुद्धा आशेचा एक किरण असला तर आपण निराशेचा अंधार दूर करू शकतो. नैराश्य म्हणजे अंधार आहे, पण तो कायमस्वरूपी टिकणारा नाही. त्या अंधाराला दूर करण्यासाठी पालकाचा एक शब्द किंवा आशेचा एक किरण सुद्धा पुरेसा आहे, ज्यामुळं विद्यार्थी निराशेमधून बाहेर येत असतात. त्यासाठी पालकांनी सुद्धा आपल्या मुलाची तुलना करत असताना त्याची क्षमता, त्याची योग्यता, त्याची तयारी पाहून त्याची तुलना दुसऱ्यासोबत करावी.
पालकाची साथ ही मुलांसाठी एक प्रकारे शक्ती आहे आणि मुलांचा आत्मविश्वास यामुळे जागृत होत असतो. आणि म्हणून मुलांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या मनात असणारा नैराश्याचा नायनाट आपण केला पाहिजे. आणि हा नायनाट फक्त एकटा पालक करू शकत नाही किंवा विद्यार्थी करू शकत नाहीत. घरातील सर्व मंडळींनी मिळून एकत्रितरित्या मुलांना जर समोपचारानं आपण समजावून सांगितलं तर मुलगा निराशेच्या बाहेर निघत असतो. अंधार कितीही गडद असला तरी एका छोट्या प्रकाशाने संपूर्ण मुलाचं अस्तित्व आणि त्याच्या जीवनाची दिशा बदलू शकते. इतिहासामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला. स्वराज्याला वाचवण्यासाठी त्यांना तह करावा लागला. तह केल्यानंतर मिर्झाराजे जयसिंगांनी त्यांना औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्रा येथे नेलं. आग्रा येथे त्यांचा अपमान करून त्यांना जाणीवपूर्वक नजरकैदेत ठेवण्यात आलं. आणि तेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाटू लागलं की आता स्वराज्याचं अस्तित्व धुळीस मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज कैदेतून काही सुटून येणार नाहीत. पण अशा परिस्थितीतसुद्धा शिवाजी महाराजांनी आपल्या मनाला संयमित ठेवून स्थिर ठेवून आशेचा एक किरणसुद्धा जागा ठेवला. आणि जर सुटका झाली तर मी स्वराज्य पुन्हा उभे करेन अशी त्यांनी मनामध्ये आशा बाळगली. आणि त्यांच्या एका आशेच्या किरणामुळेच ते तितक्या कठोर आणि कठीण बंदोबस्तामधून सुद्धा सही सलामत सुटून वापस आले आणि त्यांनी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. मंडळी, समाजातील असेल अथवा जीवनातील असतील कोणतीही गोष्ट अशक्य असते असं नाही. आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो. पण संयमाने, न डगमगता, न निराश होता मनातील आत्मविश्वास आणि संयम कायम ठेवावा, जेणेकरून की विद्यार्थी जीवनामध्ये यश कमवू शकतील. धन्यवाद.